सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपडा शहरातील टवाळखोरांवर दामिनी पथकाची नजर। खबरदार, महिला व मुलींची छेडछाडणी केली तर। दामिनी पथकाकडून शहरातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थिनींना मार्गदर्शन। वाढत्या महिलांच्या शालेय विद्यार्थिनींची छेडछाडी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात वाढत असताना पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागीय अधिकारी कविता नेरकर, चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनातून चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दामिनी पथक तयार करून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भुसारे यांची नियुक्ती करण्यात आली। शाळा कॉलेज सुरू असल्याने शहरातील शाळा व महाविद्यालय व परिसरात रोड टवाळखोरी करणाऱ्या युवकांना छपराक बसण्यासाठी चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्या नेतृत्वाखाली दामिनी पथकाची स्थापना केली। या दामिनी पथकाच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालय येथे व परिसरात बसस्थानक आवारात जाऊन विद्यार्थिनींना व महाविद्यालयीन युवती यांना दामिनी पथकासंदर्भात आणि गुड टच व बॅड टच संदर्भात मार्गदर्शन केलं। या दामिनी पथकामुळे शालेय व महाविद्यालयीन युवतींना टवाळखोरांबद्दल भीती बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही। अशा युवकांवर आता दामिनी पथकाची नजर राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले। दामिनी पथकाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की असे काही प्रकार आढळून आल्यास हीच प्रशासनाच्या नंबरवर कॉल करा। तात्काळ पोलीस आपल्या सेवेसाठी हजर राहणार। सिटी इंडिया न्यूजसाठी विश्वास वाडे, प्रतिनिधी चोपडा। एकदम म्हणजे भयानक गंभीर गुन्हा आहे। अलग तुमच्या लक्षात येते का? पैसे किती पळून जायचं नाही, महत्वाचं होतं पळून जायचं नाहीच। अलग लक्षात विचार करा, तुमचं स्वप्न बघा, तुमच्या आई वडिलांनी स्वप्न काय बघितलेलं असतंय? आमचा मुलगा IAS होईल, IPS होईल, बघितलेलं असतं, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, एखादा ॲस्ट्रॉनॉट होईल, पायलट होईल, हे स्वप्न बघितलेलंच का नाही? जर आपण तुम्ही जर मध्येच समजायचा कुणाला तरी आयरा गेल्याचा हात धरून पळून गेला, आहे का काय तुमचं भविष्य? कुठेतरी तुम्ही फ्लावर, कुठेतरी गवत काढताना, कुठेतरी कोटी काढताना असं दिसणार ना तुम्ही? आहे का तुमचं भविष्य? मित्रांनो, तुम्हाला असं बघा, तुमच्यासारखं तुम्ही होतो, ह्या वयात मी पण गेलेलो आहे। माझ्या पण मनात आलेलं एखादा म्हणजे असं एकदम खराब व्हायचं सारखं, पण मी केलं तसं नाही केलं का? मला वाटलं आपलं याच भविष्य नाही कुठल्या तरी कंपनीत कामं करणार आहे। मला वाटते ना आपलं भविष्य चांगलं असावं। आम्हाला तयार करायचे आहे, तर आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं तर त्या ठिकाणी यायचं, आमचं दोन गाईडलाईन यायची। अलग लक्षात बघा, तुम्हाला म्हणजे 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एखाद्या माणसाचं म्हणजे मोटिवेशन लेखन आहे का, तुमचा खूप फरक पडतो। तर मी माझं तुम्हाला 2 शब्द सांगते, मला काही ते नव्हतं, एक पूर्ण दगड होतो, तुम्ही तर चांगल्या ठिकाणी शिकताय, मी एकदम म्हणजे असे शिकले सगळं कसं तरी पास, 10वी काठावर पास, 12 काठावर पास, साहजिकच बघा, नाना निश्चय केला, जिद्दीने केला, आज तुमच्यासमोर बोलतो का नाही? PSI करा, मग एक चांगला अधिकारी आहे का नाही? बघा, हेच स्वप्न म्हटलं बघितलेला असतंय तर माझा पोरगा आहे, मी पोरं या शिकायला येत आहे, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहे, आई वडिलांचे स्वप्न बघायला सुरू होत जात आहे। असा पोरगा काहीतरी केला, ज्यांना वाटतंय काहीतरी हात करत, ती जेवढी अपेक्षा ठेवून त्यांच्या अपेक्षाला म्हणा कोण ठरवला तुम्ही किंवा तुम्ही काहीतरी म्हणजे केला, हीच गोष्ट आहे का नाही? बघा, तुम्हाला कुठले म्हणजे या नैतिक अशी कुठली अडचण असली तर आम्हाला म्हटलं कुठं एमपी कॉलेजमध्ये आम्ही असतोय, तुम्हाला ओळखताय का नाही? यांना ओळखताय का नाही? यांच्यापैकी ओळखताय का नाही? तुम्ही ओळखत असाल, मला माहीत आहे ना, तुम्हाला सांगताय आहे का? तर मी पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, अनिल भुसारे, जर तुम्हाला कधी वाटलं तुम्ही एवढा मुलींना जातो, तुम्हाला तुम्ही करत असतो, काय करत असतो, तिथं बसूनच झालेलं, आम्ही इथं कंटिन्यू म्हटलं इकडे तिकडं असतं, मेंढावी ऐकलं, दादा असं झालेलं आहे, तसं झालं तुमच्यापैकी पण कोणी तुम्हाला धमकावत असेल, मला माहिती आहे भरपूर टवाळखोर गावं आहेत, ते डायरेक्ट दादागिरी इथे बस स्टँड येऊन करतात, तुम्हाला कुणाला काय त्रास असेल काय काय कुणाला येऊन भेटायचं, बिंदूर भेटा आम्हाला, अलग लक्षात आमची ही टीम आहे ना, खास त्यासाठी ते स्वतः अलग लक्षात लोकांना लपून देता काय, हे तर आमचं कामच ते, पण तुम्ही चुकीचं काम करू अलग लक्षात सर्वांना सुटलं, समजलं का? आम्ही काय कोणाला जर महत्त्वाचं काय विचारायचं तुम्ही विचारा बिंदास, चालेल। धन्यवाद तुमच्या मनापासून, पोलीस डिपार्टमेंट आभार मानले। तुम्ही या ठिकाणी मध्ये एवढी गर्दी असताना तुम्हाला वाटतं का पोलीस काहीतरी सांगतात, महत्त्वाचं सांगतात, पण तुम्ही या ठिकाणी आला, तुमचं मनापासून आभार। चॉकलेट वाटलं